सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्चदा सहर्ष स्वागत। सर्वांना शुभ सकाळ। तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा चॅनल असलेला आपला चॅनल तुमच्यापर्यंत वारंवार सगळी अपडेट येत असतो आणि त्याच पद्धतीनं काल एका जिल्ह्याची एक रिक्त जागेचा अहवाल सुद्धा आलेला आहे आणि मग पोरांचे प्रश्न परत आलेत की सर मग कशा पद्धतीने आहे किंवा हे असे अहवाल यायला चालू झाले तर लगेच भरती पडणार का वगैरे वगैरे, किंवा अहवाल कोणत्या घटकांचा आलाय, कोणत्या जिल्ह्याचा आलाय आणि बाकीच्यांचा विषय कशा पद्धतीने असेल किंवा एकंदरीत पुढची स्टेप्स कशा पद्धतीने असणार आहेत। एका जिल्ह्याचं आलं म्हणजे बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांचे पण लगेच येतील का किंवा ह्याच्यामध्ये काही चेंजेस होतील का किंवा पोलीस भरतीवरती याचा काय इफेक्ट होणार याचं सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता देणार आहोत। सुरुवातीला एक विनंती करतोय की आपल्या या नवीन चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा आहे, त्या टेलिग्राम चॅनलवरती रात्री पहिला आपण आपला जो चार्ट आहे, जो अहवाल आहे रिक्त जागेचा तो टाकलेला आहे, ते जाऊन तुम्ही रिक्त जागेचा अहवाल पाहून घ्यायचा आहे। सो एकंदरीत महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लक्षात ठेवा जो अहवाल आलाय तो अहवाल आहे फक्त हिंगोली जिल्ह्याचा। त्यांनी काय दिले बघा याच्यामध्ये, हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त पदे दर्शवणारा तक्ता, ह्याच्यामध्ये आहेत पोलीस शिपायाच्या 23 जागा आणि चालक पोलीस शिपायाच्या 27 जागा। तर याच्यामध्ये काय चेंजेस होतील काय सर, तर पहिला सांगतोय की याच्यामध्ये चेंजेस होणार, कारण की पुढे स्टेप बाय स्टेप हे सगळ्या गोष्टी सांगतोय। पहिला आपण रिक्त जागा किती आहेत मग चेंजेस काय आहेत ते आपण बघणार आहोत। तर बघा अजासाठी 2 जागा, अजसाठी 0, विजा अ साठी 0, भज ब साठी 0, भज क साठी 0, भज ड साठी 0, नंतर विमाप्र साठी 3 आणि इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी साठी 18 जागा आणि अराखीव साठी ओपन साठी जागा असणार 0 जागा आणि एकूण 23 जागा याच्यामध्ये आहेत। चालकसाठी सुद्धा 27 जागा आहेत, म्हणजे पोलीस शिपायापेक्षा चालकच्या जागा इथे जास्त आहेत। अजसाठी 4 जागा, अजसाठी 2 जागा, विजा अ साठी 1 जागा, भज ब साठी 1 जागा, एनटीसी साठी 0 जागा, एनटीडी साठी 1 जागा, त्याच पद्धतीनं विशेष मागास प्रवर्गासाठी 1 जागा, इतर मागास वर्गीसाठी 6 जागा, अराखीवसाठी 11 जागा आणि एकूण 27 जागा। अशा पद्धतीनं एकंदरीत शिपाईच्या 23 जागा आणि चालकच्या 27 जागा आहेत। आणि ह्याच्यामध्ये नोट एक दिले ती पण आपण रीड करूयात। सदरची पदे ही आगामी पोलीस भरती करता राखीव ठेवण्यात आलेली आहेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे पोलीस शिपाईच्या 23 जागा आणि शिपाई चालकच्या 27 जागा ह्या तर जागा फिक्सच आहेत, ह्या राखीव ठेवलेल्या आहेत। पण देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी सांगितलेलं होतं की अनुकंप तत्वावरती आणि इतर ज्या काही नियुक्त्या राहिलेल्या होत्या अशा 10,000 नियुक्तीचा कार्यक्रम त्यांनी घेतला, त्याचवेळी त्यांनी सांगितलेलं होतं की 2026 ला आपण हे भरतीचं वर्ष म्हणून घोषित केलंय आणि मग अजून सुद्धा नवीन पदे निर्माण करण्याची गरज आहे, नवीन पोलीस ठाणे करण्याची गरज आहे। अशा पद्धतीनं बाकी सगळ्याच गोष्टी आणि ह्या जागा वाढणार हे मात्र नक्कीच त्याचवेळी सांगितलं होतं। आणि अजूनही सांगतोय 15,631 जागेवरती जरी शिक्कामोर्तब झाला असेल तरी सुद्धा सांगतोय 16,000 पर्यंत जागा ह्या वाढून जाणार, 16,000 प्लस जागा वाढून जाणार। ह्याच्या आधी 1.5 महिन्यापूर्वी सांगितलं होतं आणि आता पण सांगतोय की एकंदरीत महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी ह्या जागा असतील त्या 16,000 प्लस जागा जाणार आहेत। लक्षात ठेवायचं, ज्यावेळी भरती पडतील त्यावेळी कळेल की सर सांगत होते अगोदरपासून तेच झालंय, शेड्यूल लक्षात ठेवायचं। सो एकंदरीत चालकच्या आणि शिपाईच्या जागा तुम्ही बघू शकताय। श्रीकृष्ण कोकाटे सर जे आहेत पोलीस अधीक्षक हिंगोली जिल्ह्याचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली हा जो रिक्त जागेचा अहवाल आहे तो आलेला आहे। मग सर दुसरा प्रश्न की ह्या जागा बदलणार का? होय, ह्या जागा बदलणार, ह्याच्यामध्ये सुद्धा जागा वाढ होतील। त्याच पद्धतीनं मग सर बाकी जिल्ह्याचे सुद्धा रिक्त जागेचा अहवाल येणार का? होय, 100% बाकीच्या जिल्ह्याचा सुद्धा रिक्त जागेचा अहवाल हे डे बाय डे येत राहतील। आणि अशा पद्धतीनं एकंदरीत परत सांगतोय ज्या पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे पदांची, काही जसे की पूर्ण जिल्ह्याचा विषय होता त्याचा एक विषय, आणि त्याच पद्धतीनं एसआरपीएफ चालकच्या सुद्धा जागा ज्या आहेत त्या जागा रिक्त जागा ज्या आहेत, अहवाल आतापर्यंत एसआरपीएफ चालकची भरती कधीच झालेली नव्हती, तर प्रत्येक गटानुसार रिक्त जागेचा अहवाल मागवलेला आहे आणि मग त्या जागा ह्याच्यामध्ये ऍड होतील आणि एकंदरीत मग हे 16,000च्या आसपास ही भरती जाईल हे मात्र नक्की आहे। सो प्रत्येक जिल्ह्याच्या अशा रिक्त जागेचा अहवाल येतील आणि हे येत राहतात, काही आउट होत नाहीत, काही तसेच राहतात। सो हे आउट झाले म्हणजे लगेच पडतील असं सांगू शकत नाही, कारण की आचारसंहितेचा खूप मोठा इफेक्ट या सगळ्या भरतीवरती झालाय। कारण की जे काही हायकोर्ट होतं त्या कोर्टाने सरकारला जाब विचारलेला होता की तुमची जी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे ते एवढ्या वर्षापासून पेंडिंग आहे, तुम्ही का घेतले नाहीत आणि तुम्हाला पहिला प्रेफरन्स या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला द्यावा लागेल। आणि मग सरकारनं पहिला सगळं काम साईडला ठेवून यांनी पहिला सरकारच्या जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या निवडणुका पहिल्या लावल्या आणि मग त्याच्यानंतर हे भरत्यांचं सगळं त्यांनी करणार आहेत। तर एकत्रित हे जे विषय होता तो रिक्त जागेचा अहवाल असेल किंवा हिंगोली जिल्ह्याचा असेल, अशा पद्धतीनं मुलांच्या मनामध्ये जे प्रश्न होते ते प्रश्न इथं क्लिअर झालेले आहेत की हे एका जिल्ह्याचं आलंय, अशा पद्धतीने सगळ्या जिल्ह्याचे येतील, प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक घटक वाईज तुमच्या जागा ज्या असतील त्या येत राहतील। आणि मग अशा पद्धतीनं किती जागेला परत परमिशन द्यायची, 15,631 झालेलेच आहेत, पण
SRPF चालकच्या ज्या काही रिक्त जागा असतील, समजा आतापर्यंत चालकच्या रिक्त जागा भरलेल्याच नव्हत्या, म्हणजे कधीच भरलेल्या नव्हत्या. सो जे काही 600, 500, 600 जरी असल्या तर त्यातल्या 200, 300, 400 किती जागेना परमिशन द्यायची तो एक विषय. कारण की SRPF जवान जे होते ते चालकचं काम करायला लागले आणि मग जवानचं काम कोण करणार, शिपाई चुकून काम करणार. सो अशा पद्धतीनं तिथं मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता एक नवीन JR आला आणि तो JR आपण चॅनलवरती टाकलेला होता. अजून त्याच्या कोणत्याही गोष्टी पुढे आलेल्या नाहीयेत. सो ह्या नवीन पोलीस भरतीमध्ये ह्या सगळ्या जिल्ह्याच्या घटक वाईज जागा येत राहतील आणि त्यात तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम करतोय. डे बाय डे जशा जागा येतील तशा तशा तुमच्यापर्यंत आपण टेलिग्रामवरती सुद्धा टाकणार आहोत आणि त्या पूर्ण 36 जिल्ह्यांच्या पूर्ण जागेचे विश्लेषण तुमच्यापर्यंत करणार आहे आपण. जशा येत राहतील तशा पद्धतीने पाठीमागे आलेल्या होत्या 7 ते 8 जिल्ह्यांच्या, त्या पण तुमच्यापर्यंत पोहोच केलेल्या होत्या. नंतर मंत्रालयामधून जे परमिशन भेटली जागेना सांगतो रिक्त जागेच्या अहवाला 15,631, त्याच्या आधी 14,114, अशा पद्धतीने डे बाय डे हे चेंजेस होत गेले आणि मग एकंदरीत 15,631 जागांसाठी परमिशन भेटली. तिथपर्यंत आपण पूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली होती की चालकचे किती, शिपायाचे किती, SRPFचे किती, त्याच पद्धतीनं बॅट्समनचे किती, कारागृहचे किती, सगळ्याची सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आपण पोहोच केलेली होती. आता हे झालं रिक्त जागेबद्दल किंवा पोलीस भरतीबद्दल. आणि आता त्याच्यावरती इफेक्ट करणारे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मग निवडणुकीनंतर कधी भरती पडणार, काय होणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये समजूनच जाईल, स्पष्ट होऊन जाईल. कारण की ह्या ज्या निवडणुका आहेत त्या टप्प्याटप्प्याने होणार आहेत, म्हणजे 20-20 दिवसाच्या पिरियडमध्ये ह्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळं आचारसंहितेचे रूल्स जे आहेत, नियम जे आहेत, आदर्श आचारसंहितेचे नियम जे आहेत ते नियम मात्र त्या टप्प्यामध्ये त्याच पद्धतीने लागत राहतील. त्यामुळे आचारसंहिता ही पुढे मागे होणार आहेत, लक्षात ठेवा, एकाच वेळी होणार नाहीत. कारण की खूप मोठ्या प्रमाणात निवडणूक आहेत आणि मनुष्यबळाची कमतरता आहे खूप मोठ्या प्रमाणात आणि त्याच पद्धतीनं जे काही मशीन आहेत त्यांची सुद्धा कमतरता आहे. सो अशा पद्धतीनं ह्याने 20-20 दिवसाच्या सेटअपने ही निवडणूक घेतलेलं लक्षात ठेवायचं. नोव्हेंबर महिन्यामध्ये ह्याची सगळ्या गोष्टी चालू होतील. डिसेंबरमध्ये जे काही भरती आहे त्याचं भरतीचा वारं सुटायला चालू होतील किंवा ज्या अगोदर परमिशन द्यायच्या होत्या भरत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अगोदर ज्या राहिलेल्या होत्या, ठप्प झालेल्या होत्या, त्याला पहिला परमिशन भेटेल. फिजिकल मी याच्या आधी पण सांगतोय सगळं जानेवारीच्या दरम्यान चालू होईल, लक्षात ठेवा. तिथून पुढे मग तुमची लेखी त्या पद्धतीने जॉईनिंग असेल, मेडिकल असेल, त्याच पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल आणि अशा पद्धतीने सगळं ट्रेनिंग वगैरे असेल. हे नंतरच्या गोष्टी आहेत, पण हे जे फिजिकल हे सगळं जानेवारीच्या नंतर होणार हे मात्र नक्की आहे. सो अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी हिंगोली जिल्ह्याचं फक्त आणि फक्त रिक्त जागेचा अहवाल आलेला आहे. अशा पद्धतीनं अजूनही सगळ्या जिल्ह्याचे अहवाल येतील आणि ते तुमच्यापर्यंत आपण पोहोचणार आहे. हे जर तुम्हाला अहवाल बघायचे असतील तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं लागेल आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करावं लागतील. त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरतीमधील सगळ्यात मोठी PDF बॅच 15,000 प्रश्नसंच असलेली बॅच आपण तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. त्याच्यामध्ये आपण सगळे घटक पूर्ण केलेले आहेत, जवळजवळ 14 विषय घेतलेले आहेत. त्यामध्ये मराठी ग्रामर असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, सामान्य ज्ञानमधले सगळे विषय, सगळेचे सगळे विषय, त्यानंतर पोलीस प्रशासन असेल, तांत्रिक प्रश्न असतील आणि सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत, लक्षात ठेवा. त्याच पद्धतीने महाराष्ट्र पोलीस भरतीच्या 36 जिल्ह्यांसाठी तुम्ही कुठल्याही भरतीची तयारी करत असाल, 36 जिल्ह्यांच्या कोणत्याही घटकाची, 5 घटकांची म्हणतोय, मग 36 जिल्ह्यांच्या 5 घटकामध्ये शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल, ह्या 5 पदांसाठी सुद्धा अतिशय महत्वाची असलेली ही महाराष्ट्रात गाजलेली PDF तुमच्याकडून देतोय. उद्या शेवटची तारीख आहे, 25 तारखेपर्यंत आपण ह्याची जी ऑफर आहे ती 699ची 15,000 प्रश्नसंच असलेली बॅच जी आहे ती तुम्हाला फक्त 299 रुपये देतोय. ज्यांना ही PDF हवी असेल त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा. तुम्हाला घर बसल्या फक्त आणि फक्त 5 मिनिटांमध्ये ही PDF तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती भेटणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला 99 रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जाणार आहे. एकंदरीत तुम्हाला एवढं सगळं मिळणार आहे ते म्हणजे 299 रुपये. सो अशा पद्धतीनं ज्यांना ही PDF हवी असेल त्यांनी ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. लास्ट सूचना देतोय की उद्याचा दिवस शेवटचा असेल, ह्यानंतर ही PDFची रेट जे असतील ते वाढून जातील. सो शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना हे नवीन पोलीस भरतीसाठी आपण शुभेच्छा देतोय आणि आपण इथे थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.